ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। आता आरक्षण घेऊनच येणार, मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना। 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीची नोटीस। ईडीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा शरद पवारांचा आरोप। गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलारची पोलिसांनी काढली धिंड। आतापर्यंत शेलारसह 14 जणांना अटक। ज्यांच्या मनात अन कामात राम, त्यांच्याकडूनच राम मंदिरासारखं पवित्र कार्य घडू शकतं। देवेंद्र फडणवीसांची मोदींवर स्तुती सुमनं। काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला। उत्तर देण्यास विलंब केल्यानं ठाणे न्यायालयानं ठोठावला 500 रुपयाचा दंड। पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा केला होता आरोप। राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी राहुल गांधी आसाममधील प्रख्यात धर्मगुरू आणि समाजसुधारक शंकरदेव यांच्या जन्मस्थानाला भेट देणार। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मणिपूर ते मुंबई प्रवास सुरू। छत्रपती संभाजीनगरात विचित्र अपघात। ब्रेक फेल झालेल्या ट्रकनं 12 वाहनांना उडवलं। एका महिलेचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी। टाटा समूहानं विकत घेतले आयपीएलचे टायटल राईट्स। 2028 पर्यंत प्रत्येक हंगामासाठी देणार 500 कोटी रुपये। आदित्य बिर्ला ग्रुपही होता शर्यतीत। अभिनेत्री रश्मिका मंदनाचा डीपफेक व्हिडिओ तयार करणाऱ्याला अटक। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई। 10 नोव्हेंबरला नोंदवला होता एफआयआर। पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनं अभिनेत्री सना जावेद सोबत केलं तिसरं लग्न। पत्नी सानिया मिर्झाशी घटस्फोट। लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com।